संत तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, राष्ट्र संत भगवान बाबा महाराज की। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः। जय जयाती युद्ध कुल टिळका, भक्ती धर्माचा सदैव अर्का, मुनी मानसाच कोर पाळका, कृपा नायका चंडा तू। श्री राम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी। जय जय जयाती युद्ध टिळका, भक्ती धर्माच्या सदैव अर्का, मुनी मानसाच कोर पाळका, कृपा नायका चंडा तू। नमो विठ्ठल राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। सावरगाव पुण्यभूमी जेथे जन्म झाला, मिळविले आत्मज्ञान तती पूर्ण झाला। दिली भेट देवे आले डोंगराला, नमस्कार माझा श्री संत भगवान बाबांना। जगी जन्मले संत सूर्य उगवला जैसा, मिळविले आत्मदान तरी पूर्ण झाला। भगवान श्री पंढरीनाथांच्या चरणी वंदन। संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय तुकोबाराय संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्याही चरणी वंदन। राजसंत भगवान बाबांना त्रिवार वंदन करून श्री संत भगवान बाबा विजय ग्रंथ या ग्रंथातील तिसरा अध्याय, या ग्रंथाचे ग्रंथकर्ते हरिभक्तीपरायण उत्तम महाराज चौरे जीवाची वाडीकर, तालुका पाटोदा, जिल्हा बीड। ग्रंथकर्त्यांनी श्री संत भगवान बाबांचं ओवीबद्ध चरित्र जगाच्या समोर प्रगट केलेलं आहे आणि त्या कथेवर विवेचन करण्याचं सौभाग्य हरिभक्तीपरायण आमचे वाचक रामाचार्य विठ्ठल महाराज गुप्ते आणि या ग्रंथाचा जशी ज्ञानोबाराय तुकोबाराय बुद्धी देतील तसं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी हरिभक्तीपरायण संभाजी महाराज सानप। प्रति अध्यायाच्या प्रारंभी भगवंताला नमन करत असताना संत चौरे महाराज भगवान श्री कृष्णांना वंदन करताना म्हणतात, जय जयाजी यदुकुळ टिळका, यदुकुळामध्ये यदुवंशामध्ये उत्पन्न झालेल्या हे भगवान श्री कृष्णा, तुम्ही कोण आहात? भक्ती धर्माच्या सदैव अर्का, तुम्ही भक्तीमध्ये धर्मामध्ये सूर्याप्रमाणे तेजस्वी काम केलेलं आहे। मुनी मानस चकोर पाळका, मुनिजनांच्या मनातील भाव जाणून चकोराप्रमाणे काम करणारे तुम्ही पालनहार आहात। कृपा नायका चंदा तू, कृपेचे नायका, कृपेचे तुम्ही सागरात, तुमची असीम अशी कृपा आहे। अपार भक्ती प्रेमा सदना, त्यात स्थिरावले पंडू नंदन, शशुपाल वक्रदंत कंदन, वसुदेव देवकी नंदन मिरमला। भगवान श्री कृष्णांचं वर्णन करत असताना महाराज म्हणतात, भगवान तुमचं भक्ती रूपी जे घर आहे, या घराच्या प्रेमामध्ये पंडू राजाचे नंदन अर्थात 5 पांडव
त्यांना तुम्ही प्रेम दिलं, नाहीतर पांडवांना काही कमी त्रास होता का? नाही. पाके पांडव अखंड वनवासी, त्या देवाशी आश्रिते, प्रल्हादाशी पिता करी तो जाचणी, परी मनी स्मरे नारायण. पहाते पांडव, त्या पांडवाकडे बघा. त्या पांडवांना नाना प्रकारची संकट आली. भीमाला मारण्यासाठी विषाची मुदत खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. सगळ्या पांडवांना लाक्षागृहात जाण्याचा प्रयत्न केला. नवे नवे दूतामध्ये पराजित करून वनवास 12 वर्षाचा 1 वर्षाचा अज्ञातवास, अखंड वनवासामध्ये जरी असले तरी त्यांच्या मनामध्ये तुमची भक्ती होती, मनाच्या ठिकाणी तुमचा भाव होता आणि त्या भावरूपी प्रेमरूपी घरामध्ये ती राहत असल्यामुळे किती जरी संकट आले तरी पांडवाचं रक्षण तुम्ही केलं. याच्या उलट महाराज म्हणतात शिशुपाल असेल, वक्रदंत असेल, ते तुमच्या भक्तीला पारखे झाले आणि पारखे झाल्यामुळे नसती विघ्ने त्यांच्या घरावर आली, त्यांचं कल्याण झालं. असो असा भक्ती प्रेमा ते त्ववडा मेघ सामा, तरी भाव भक्तीचा उगमा, सत्य ग्रंथा धर्मा बोलणे. हे भगवान, तुमचा जर विचार केला असो असे भक्ती प्रेम, भक्ती आणि प्रेम तुम्हाला त्या ठिकाणी आवडतंय. हे मेघ श्यामा मेघ वर्णाच्या भगवंता, तुम्हाला जे आवडतंय त्याचं वर्णनच करायचं जर झालं. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी मार्गळा गोपी चंदन तीरा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. भगवान, भक्त जे भक्त रात्रंदिवस स्नान घेतात, तुमची भक्ती करतात, तेच तुम्हाला आवडत असतात. ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माला आहे, ज्यांच्या कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे आणि वैष्णवाच्या संदर्भात त्यांच्या अंतःकरणात प्रेमरूपी जिव्हाळा आहे, असे भक्त तुम्हाला आवडतात. याचा अर्थ भक्ती आणि प्रेम तुम्हाला आवडतंय म्हणून तुमच्या चरणाच्या ठिकाणी मनोमन नमन. एक गोष्ट करा देवा, माझ्या या अज्ञान रूपी बालकाकडून, माझ्याकडून तुम्ही भगवान बाबांचा ग्रंथ हा वधवून घ्या, विनंती करू लागले. मागीला त्याई कथन, आबा पंढरीसी जाऊन, घेतल पांडुरंगाचं दर्शन, सद्गुरु चरणा लागले. मागील अध्यायी प्रसंगी जाण, मागच्या कथेचं सिंहावलोकन करत असताना ग्रंथकर्ते उत्तम महाराज सांगू लागले, मागच्या कथेमध्ये काय झालं. दिगो या गावचे गीते बाबा, गीते बाबांच्या दिंडीमध्ये समाविष्ट झाले भगवान बाबा. आबा, बालपणीचे आबा, दिंडीमध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम या जयघोषामध्ये, टाळ मृदंगाच्या निनादामध्ये ही दिंडी पंढरपूरच्या ठिकाणी पोहोचली. आणि पंढरपूरच्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर काय वर्णन करावं. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. हो, जगामध्ये अनेक तीर्थ असतील पण याच्यासारखा देव कुठंच नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने. उदंड जरी तीर्थ असतील या पतितराच्या ठिकाणी, पंढरी क्षेत्रासारखं दुसरं तीर्थक्षेत्र नाही. म्हणून त्या ठिकाणी बाबा गेले. चंद्रभागेचं स्नान, भगवान संत श्रेष्ठ असणाऱ्या पुंडलिकरायाचं दर्शन आणि पांडुरंगाचं दर्शन. पांडुरंगाचं
दर्शन झाल्याबरोबर समचरण दृष्टी विठेवरी साजिली तेथे माझी हरी वृत्ती राहो. भगवंताच्या समोर गेले आणि गेल्याच्या नंतर मनाच्या ठिकाणचा भाव होता भगवान बाबाच्या चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून आखरा. भगवंताच्या चरणावर मिठी मारली तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील भगवंताचं रूप पाहिलं दर्शन घेतलं आम्हाला आनंद झाला. श्रोते म्हणतील तकासली आबा कालाईले पंढरीसी दक्षिण द्वारका म्हणती तिसी त्या कथेची सांगाळे. काही श्रोते सज्जनांना प्रश्न पडला असेल त्या पंढरपूरच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आबा बाल आबा तो त्या ठिकाणी का राहिला असा प्रश्न असतो. कारण पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी पाऊलच दुसरीकडे निघू शकत नाही. कारण त्या क्षेत्रामध्ये असणारा जो देव आहे त्या देवाचं महात्म्य असं आहे की या ठिकाणी दक्षिण द्वारका असं म्हटलं जाते आणि विठेवर असणारा परमात्मा तो त्याच्या चरणावर एकदा मिठी घातली की सुखच सुख त्या ठिकाणी प्राप्त होतो. सर्व सुखाचे आगड बाप रखुमा सर्व सुखाचा आगर असणारा माझा परमात्मा तो आबानी पाहिला आणि आता बस दुसरीकडे कुठं जायचंच नाही. कारण जगातली सगळी जरी तीर्थ पाहिली तरी वैकुंठी पाहे तवर चतुर्भुज दिसे परी सुंदर रूप तेथे नाही. द्वारके पाहे तव पाताळी चरण परी सुंदर रूप तेथे नाही. हृदयी पाहे तव अगतची दिसे परी सुंदर रूप तेथे नाही. क्षीरसागरी पाहे तव निद्रिस्त असे परी सुंदर रूप तेथे नाही. नामा म्हणे ऐसा सर्व गुण संपन्न विठेवरी उभा असे. विठेवर भगवान परमात्मा उभा आहे सर्व गुणांनी युक्त सर्वात सुंदर असणारी मूर्ती. म्हणून माझ्या भगवान बाबाचं मन तिथून हलत नव्हतं आणि या क्षेत्राला दक्षिण द्वारका असं म्हटलं जातं. पद्म पुराणी कथाली पंढरी दक्षिण द्वारका झाली ती कथा ऐकली श्रोते माऊली परिसावी. ग्रंथकार बोलायला लागलेले आहे की पद्म पुराणाच्या ठिकाणी कथा आली. दक्षिण द्वारका का म्हणायचं या पंढरीला? पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी पद्म पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे. कशी ती दक्षिण द्वारका झाली ती कथा मी माझ्या वाचनामध्ये आली श्रवणामध्ये आली ती तुमच्या समोर विवेचन करून सांगतो. शची इंद्राची जाया ती गेली वैकुंठ पहावया तिने पाहिला वैकुंठीचा राया अजेब माया तयाची. काय झालं? शची इंद्राची जाया इंद्रदेवाची पत्नी असणारी ती शची राणी तो इंद्र आणि इंद्राची शची असणारी एक वेळेला दोघेही पती वैकुंठाच्या ठिकाणी गेले. वैकुंठाच्या ठिकाणी असणारा वैकुंठाधिपती भगवान श्री नारायण भगवंताची ती नगरी पाहिली आणि नगरी पाहिल्याच्या नंतर भगवंताचं रूप पाहिलं शचीनं आणि शचीच्या मनाच्या ठिकाणी एक इच्छा उत्पन्न झाली. हे भगवंताचं जे रूप आहे
सावळे सगुण असणार ते रूप आवडलं आणि हा मला पती असावा अशी इच्छा उत्पन्न झाली. करुणी विष्णूशी नमन उभी राहिली हात जोडून पर्यांतरीच्या मन ऐसावर भगवान असावा. वैकुंठाचं सगळीकडे दर्शन झालं आणि वैकुंठाधिपतीच्या समोर हात जोडले नतमस्तक झाली मनोमय नमन केलं आणि नमन केल्याच्या नंतर मात्र मनातला भाव असा होता ऐसावर असावा. मला अशा प्रकारचा जर पती असेल तर मी किती भाग्यवान ठरेल अशी मनात इच्छा येऊन गेली. विष्णू म्हणे सतीसी तुझे अंतर कळाले मदसी 60 वर्ष करी तपासी हिमालयासी जावोनी. नमस्कार करत असताना ज्यावेळेस अंतरंगामध्ये येऊन गेलेला विचार आहे त्या भगवंताला आत कळत असत सगळं. अंतरीची घेतो गोडी पाहे पाहे जोडी भावाची. अंतरंगात काय चाललंय ते कळतंय का? सांगायची गरजच नाही. न सांगता तुम्हा कळो येती अंतर विश्वी विश्वंभर परिहारची नलगे विश्वी विश्वंभर परिहारची नलगे न सांगता तुम्हा कळो येते अंतर अंतर्जामी जानत साचा ऊपर कर अंदर साचा अंतर्जामी जानत साचा. अंदर एक ऊपर वाचा वरच्या वाणीत काय आणि आत काय हे भगवंताला सांगायची गरज नाही. आपलं कळलं आणि भगवान श्री नारायणाने सांगितलं की हे शची तुला एक करावं लागेल. काय करावं लागेल? माझी जर प्राप्ती करून घ्यायची असेल मी वर म्हणून तुला पाहिजे असेल हिमालयाच्या ठिकाणी जा आणि 60,000 वर्ष तप कर असं सांगितलेलं आहे. पुढे आम्ही घेईन कृष्णावतार गोकुळी करीन दिला चरित्र. पुढे मी घेईन कृष्णावतार गोकुळी करीन दिला चरित्र. तू राधा होनी सत्वरा येई लवकर वृंदावनी. 60,000 वर्ष तप केल्याच्या नंतर प्राप्ती तुला माझी होईल. मी तुला वर भेटेन माझं प्रेम तुला भेटणार आहे. पुढे मी घेईन कृष्णावतार मी यदुवंशामध्ये माझ्या 8वा अवतार होणार आहे आणि त्या अवतारामध्ये मी कृष्ण होईल आणि तू राधा होऊन त्या ठिकाणी येईल आणि त्यावेळेस तुला प्राप्ती होईल. ऐसावर पाऊनी अवसरी शेती निर्धारी तप करी राधा प्रगटली गोकुळा भितरी भोगीला मुरारी कुंजवनी. पुढे असा त्या ठिकाणी वर प्राप्त झाला. शचीनं तप केलेला आहे आणि तप केल्याच्या नंतर पुढं कृष्णावताराच्या ठिकाणी राधा गोकुळाच्या ठिकाणी प्रकट झाली आणि सगळ्यात प्रेम जर 16,108 नाही काय पण अतिशय प्रेम कुणावर तर त्या राधेवर होत. राधेला पाहुनी भुरले हरी बैल दुहितो
नंदागिरी. हे त्या प्रेमाची पावती आहे. अशा प्रकारचं प्रेम त्या राधेचं भगवंताला प्राप्त झालं. पुढे भगवान मथुरेसी गेले, कंस चानूर मर्दिले, उग्रसेना राज्य स्थापिले, नगर रचिले सागरी. पुढे भगवान परमात्म्याने काय केलं? आपल्या अवताराची कार्यसीमा पार करत असताना कंस मारला, चाणूराचं मर्दन केलं आणि उग्रसेन जो आहे, उग्रसेन आपला आजोबा, त्याला राजगादीवर त्या ठिकाणी बसवलं. हे कार्य भगवंताने केलं. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण हा सिंहासनी बैसला, भक्तानंदी आनंद झाला, द्वारकाधीशाला पाहुणला. आणि मग त्या ठिकाणी सगळीकडे बातमी पसरली की कंसाला मारलेला आहे, उग्रसेनाला गादीवर बसवलं आणि राजा खऱ्या अर्थानं आमचा श्रीकृष्ण भगवान झालेला आहे. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. शासनाच्या ठिकाणी माझा भगवान परमात्मा बसला. चला देवाला भेटण्यासाठी सगळे भक्त मानवी आली, भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी येत होते. मग राधा दिव्य तप करोनी, पुनाली द्वारकेला दोनी, श्रीकृष्ण हाती अंकाला गुटी बैसली. मग पुढे काय झालं? महाराज म्हणतात, मग राधा दिव्य तप करोनी, शशीन पर्वताच्या ठिकाणी 60,000 वर्षाचं दिव्य तप केलं. अन्न पाणी या सर्व गोष्टीचा त्याग करून कष्ट दिलं आणि त्या तपाच्या फळानं कर्णानुसार म्हणतात, तपे बिन दैवत दिदल्या बिन प्रात, गुजेवी नाही रीत कोण सांगे. तपाशिवाय दैवताची प्राप्ती नाही आणि काहीतरी दिल्याशिवाय आपल्याला काही मिळत नसतं. म्हणून तप केलं आणि तपाची पावती प्राप्ती अशी झाली. भगवान श्रीकृष्ण देव परमात्मा प्राप्त झाला. द्वारकेच्या ठिकाणी राजा आली आणि भगवंताच्या अंकावर अर्थात मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त झाला. अद्यापि द्वारकेसी जाना, होते राधा कृष्ण पूजन, श्रोते पहावे जाऊन, कधीशी दुसरे ठेवू नये. म्हणून अद्यापि द्वारकेशी जाण. आतापर्यंत सुद्धा त्या द्वारकेच्या ठिकाणी राधा आणि कृष्ण या दोघांचं त्या ठिकाणी पूजन होतं. तुम्ही म्हणाल महाराज काहीतरी सांगत असतील, कारण तुका म्हणे नाही विश्वास या म्हणे, पावे पुराण विचारो. आणि पद्मपुराणात हे पाहिलं, हे तिथं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि तुम्हाला विश्वास वाटत नसेल ना, तर जा द्वारकेच्या ठिकाणी, तिथं पूजन होतंय का नाही हे पहा म्हणतात. अंकी राधेस घेऊन बैसला सता चक्रपाणी, तेथे आली से रुक्मिणी, हरिचरणी लागावया. परमात्मा प्राप्त करून घेतलेली राधा भगवंताच्या वाहनांनी अंकावर बसलेली आणि त्याच वेळेला भगवंताची पट्टराणी असणारी अष्टनायिकेपैकी एक भक्तही आहे आणि मान मोठा आहे अशी रुक्मिणी माता भगवंताचं दर्शन करण्यासाठी त्या द्वारकेच्या ठिकाणी आली. सर्वादेकतांगी रुक्मिणी, परितिज देखता न बैसे कोणी, परिला दान उठेची मांडीवरूनी,
ती रुक्मिणी सर्वांना पाहिल्याच्या नंतर सर्वांना भगवंताच्या मांडीवर बसण्याचा अधिकार कितीही समाज मोठा असला तरी त्या समाजामध्ये येऊन भगवंताच्या वामनती बसण्याचा अधिकार रुक्मिणी मातेचा. सर्वांच्या देखत येऊन बसायची. रुक्मिणी माता आल्या सगळे उठून अभ्युत्थान द्यायच्या, मान मर्यादा राखायच्या. पण इथं असं झालं, रुक्मिणी माता आल्या तरीही भगवंताच्या मांडीवर बसलेली राधा उठलेली नाही. रुक्मिणी मातेला राग उत्पन्न झाला, भगवंतावर चिडल्या, रुसलेल्या आहे. उडीद भविष्य जानोनी तात्काळ गेली रुसोनी, दक्षिण दिंडी रवणी जागोनी, तपाल गोनी बैसली. पुढील भविष्य जानोनी, पुढचं भविष्य जाणलं आणि भविष्य जाणून ती रुक्मिणी माता रुसली. आणि रुसलेली रुक्मिणी माता कुठं आली तर दक्षिण भारतामध्ये असणार महाराष्ट्राच्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये असणार जे पंढरपूर आहे त्या पंढरपुराच्या ठिकाणी चंद्रभागेच्या काठावर असणारं घनदाट वन दिंडीर वन नावाचं, या दिंडीर वनामध्ये रुक्मिणी माता येऊन रुसून बसल्या. श्री कृष्णाला गोकुळासी म्यानला सर्वा गोपाळासी, प्रेमे चालले सुधीत रुक्मिणीसी, दिंडीर वनासी पयाल. भगवान श्रीकृष्णाने द्वारका सोडली कारण रुक्मिणी निघून गेलेली. आता काय करावं, रुक्मिणीचा शोध घेतला पाहिजे. मग शोध घेण्यासाठी काही आपली सवंगडी लागतात. गोकुळाच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आले, सोबत गोपाळांना घेतलं आणि सर्व गोपाळांना घेऊन शोध घेत 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 द्वारकेहून परमात्मा द्वारका सोडली. मजल करत 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 पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी दिंडीरवनामध्ये आले. रुक्मिणी मातेला पाहिलं. शोभिताले रुक्मिणीसी आले दंड क्षेत्रासी, दिंडीर वन मनती त्यासी, त्या वनासी प्रवेशला. शोध घेत 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 या महाराष्ट्र भूमंडळीमध्ये चंद्रभागेचा भिमेचा काठ शोधता 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 लोहदंड क्षेत्राच्या ठिकाणी आले. त्या काठाला आजूबाजूला वाढलेलं जे वन आहे दिंडीर वन आहे, त्या दिंडीर वनापर्यंत भगवान आले. गोपाळपुरी ठेवून गोपाळ पुण्याला घननीळा, तव देखील वेळा अति प्रेमळ देखील. हो, इथं दिंडीर वनामध्ये प्रवेश करत असताना गोपाळांना गोपाळपूर या ठिकाणी ठेवलं. गोपाळपुराच्या ठिकाणी ठेवून भगवान परमात्मा पुढे आले आणि दिंडीर वनात शोधत असताना आपल्या पत्नीचा आपल्या प्रियेचा त्या ठिकाणी शोध लागला. दिसले नाही रुक्मिणी माता. अंकामध्ये धरून वेता दोन्ही कटी ठेवून आता, रुक्मिणीसी पाहता उभा निवांत तळसाची. अंकामध्ये धरून येत भगवंताच्या अंक म्हणजे मांडीच्या जवळ त्या ठिकाणी काठी धरलेली आहे. अंकामध्ये धरून वेत दोन्ही कटी ठेवून हात. भगवान परमात्म्याने आपले दोन्ही हात जे आहेत कटीच्या ठिकाणी ठेवले आणि दिंडीर वनामध्ये बसलेल्या रुसून बसलेल्या रुक्मिणीला पाहण्यासाठी उभा असणारे भगवान परमात्मा विठेवर समचरण दृष्टी विठेवरी साजली. आणि तिकडे त्या रुक्मिणी मातेकडे भगवंताची दृष्टी आहे. तो पुढे पुंडलिक भक्ता माता पित्याची सेवा करीत, केले संतोषला जगन्नाथ, माग म्हणत वरदानासी. हो, आणि
उभा टाकणारा परमात्मा विधेवर उभा टाकलेला आहे आणि समोर पुंडलिक महाराज आपल्या माता पित्याची सेवा केलेली, किती सेवा केलेली होती हो. माया बाप केवळ काशी तीन जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले उभे परब्रह्म ठेले, ऐसा होई सावधान हृदय धरी नारायण, तुकामने माय बापे अवघी देवाचीच स्वरूपे. देवाचे स्वरूप मानून आपल्या मात्या पित्याची सेवा त्या ठिकाणी पुंडलिकाने केली आणि सेवावर संतुष्ट झालेले भगवान परमात्मा पुंडलिकला म्हणले, पुंडलिका अरे तुझी आई बापाची सेवा पाहिली आणि सेवेवर संतुष्ट झालोय, तुला माझ्याकडून काय मागायचं ते माग. पुंडलिका काय मागता? वर मागया क्षणी ये रुमण्याता छत्रपाणी, तैसा तिची कालया स्थानी उभा राहुनी विटेवरी. आणि मग असं त्या ठिकाणी वर माग म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याकडे पुंडलिकाने वर मागितला, देवा आता एकच मागणं आहे, हे मागणे हरिदेवा की आता हे क्षेत्र सोडून या ठिकाणी दुसरीकडे कुठं जायचं नाही, याच ठिकाणी उभे राहा. पुंडलिकाने मागणी केली. जे तुझे दर्शनायती ज्ञानहीन मूढमती, तव दर्शनी व्हावे मुक्ती हीच विनंती द्यावे मज. हे पांडुरंगा तुझा दर्शन करण्यासाठी या ठिकाणी जे येतील हीन असतील मूढ असतील अशा लोकांचा उद्धार करण्याचे काम तू कर, अशा प्रकारे मागणी पुंडलिकाने. विठ्ठल नाम आजपासून चालवावे आता येथून, मज कोठे जावे सोडून रुक्मिणी सहित घनश्यामा. हे भगवान तुम्ही आहेत द्वारकेच्या ठिकाणचे, द्वारकेचा राणा पांडवागिरी, तसं द्वारकेचा राणा पंढरपुरी, या पंढरपुराच्या ठिकाणी राहा, इथून सोडून जाऊ नका आणि येणाऱ्या प्रत्येकाचा उद्धार करण्याचं काम करा. एकटे राहू नका, सहकुटुंब या ठिकाणी राहा, रुक्मिणी मातेला सुद्धा सोबत घेऊन राहा अशी विनंती केली. नेनो ब्रह्म मार्ग चुकले उगळे पंढरपुरा, भक्त पुंडलिके देखीले उभे केले विटेवरी. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ब्रह्मा असणार ब्रह्मरूपी पुत्र असणारा तो देव परमात्मा आला पत्नीचा शोध घेत 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 मार्ग चुकूनच आला. उघडे पंढरपुराशी आले. या पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी आल्याच्या नंतर मात्र पुंडलिकाने तो सावला, तो परमात्मा विठेवर उभा करण्याची किमया साधली. तो हा विठोबा निदान ब्रह्मादिका त्याचे ध्यान, पाऊले समान चरण विटेवरी जान सोबती. आणि तो परमात्मा तो हा विठोबा निदान, ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, पाऊले समान विठेवरी साजी. विठेच्या ठिकाणी साजी दुसरी असणारी ती मार्ग शोभून दिसू लागली. हे जर पुन्हा केला असेल जगाचा उद्धार करण्यासाठी, म्हणून पुंडलिकाने केलं. म्हणून तर तुम्ही संत मायेला कृपावंत कायमी पतित कीर्तिमान. रूप पाहता डोळसू सुंदर पाहता गोपळेसू, महिमा वनिता महेशू तेने मस्तकी वंदिला. रूप पाहता डोळसू, भगवंताचं रूप डोळ्यांना पाहायचं जर म्हटलं तर ते रूप कसं आहे? रूपी जडले लोचन पायी विसावले मन,
अशा प्रकारचं रूप आहे, अतिशय सुंदर आहे. गोपाळाच्या वेशामधला जरी असला परमात्मा आणि त्याच्या रूपाचं जर वर्णन करायचं म्हटलं, महिमा वर्णिता महेशू, महेश आणि भगवान शंकराने जर महिमा वर्णन करायचं म्हटलं तरी ते शक्य नाही, वंदनच केलेलं आहे. पुंडलिकाच्या भावारता गोकुळी मुनी झाला येता, निज प्रेमा भक्ती भक्ता ज्या द्याता म्हणतस. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाचा भाव जाणून गोकुळाच्या ठिकाणून या ठिकाणी परमात्मा आला असा एक प्रमाण आहे. पण खरं कारण आपण आताच पाहिलं की रुक्मिणी रुसली तिच्या शोधासाठी बिंदुवनाच्या ठिकाणी गोकुळवर भगवान परमात्मा आले, पण तो भाव पुंडलिकाचा होता आले, पण पुंडलिकाचा भावार्थ पाहून तिथंच रमले. आणि आता जो जो कोणी येईल त्याला प्रत्येकाला मुक्ती देण्याचं काम भगवान करतात. निज प्रेमा वाटण्याची आबा राहिले पंढरीसी, करीत सेवा गुरु चरणासी, अवतार कलियुगासी धरिला. तेची निज प्रेम वाटण्यासी आणि तेच निज प्रेम असणार वाटण्यासाठी आबा पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणी राहिले आणि इथं राहून जगाचा उद्धार करण्याचं काम माझ्या भगवान बाबाने केलं. म्हणून प्रश्न असा होता की भगवान बाबा पंढरपुरात का राहिले, त्याचं उत्तर दिलं. कुंडली